जगदीश नाईकवर हल्ला बॉल केलेला आहे. आणखी एक चांगला फटका मात्र मिड ऑफला बीट करू शकलेला नाही. तर सचिन नाईक तिथे होते आणि त्यांच्या मार्फत ही फिल्डिंग झाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 वर. गणेश पाटीलला आज हवा अगदी त्याच्या लायकीची हवा आहे, कारण लेफ्टी बॅट्समन आहे आणि लेफ्टी बॅट्समनला वारा तिथे मारा अशी परिस्थिती आता आहे. बघूया, गणेश पाटील एक चांगला बॅट्समन आहे छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाचा. हा संघही खूप प्रयत्न करतो. या सीझन मध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, मात्र या सीझन मध्ये अजूनही एकाही ट्रॉफीला या टीमला गवसणी घालता आलेली नाहीये. मात्र 4 ट्रॉफ्या आहेत जोशीलन भादवड ए संघाकडे. ओहो, इथे काय घडलंय? रिव्हर्स फटका, मला वाटतं रिव्हर्स बॅटला लागला आणि त्यानंतर त्या क्षेत्ररक्षकाला काही माहित नव्हतं त्याच्याकडे चेंडू आला कधी आणि त्याने घेतला कधी. ओहो, प्रेक्षक याला काय, प्रेक्षक बघा किती लोटपोट झालेत या फटक्यावर. या फटक्याला आपण म्हणू शकतो कहीं पे निगाहे और कहीं पे निशाना. नवीन फलंदाज खेळपट्टीवर नवीन आहे. नवीनच्या खांद्यावर आता जबाबदारी वाढलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पिछा केला होता चेंडूचा. पंच वळतील आमच्याकडे. जगदीश नाईकचा हा चेंडू वाईड. खरं तर आज लई मध्ये गोलंदाजी टाकत नाही जगदीश नाईक. कधी कधी तुमचा दिवस नसतो गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये. आज विदेश पाटीलचा दिवस आहे. विदेश पाटीलच्या बॅटमधून आज 2 चांगले चौकार आलेले. फुलटॉस चेंडू आहे, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे. डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. फुलटॉस चेंडू होता. जरा बघितलं आपण रिप्ले मध्ये तर स्पष्ट दिसेल की फ्रंट फुटवर आले होते आणि मिड ऑफच्या डोक्यावरून हा चेंडू खेळून काढला होता. फुलटॉस होता. यस, बघा सचिन नाईकला कुठली संधी नव्हती आणि क्षमस्व डीप लॉंग ऑन नाही तर लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र चेंडूला टर्न केलेला आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा आघात केला होता आणि दोन्ही धावा पूर्ण. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपळकावर लागलेले आहेत तब्बल 16. अगदी शेजारचा संघ आहे, शेजारच्या गावातील छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ. आणि या संघालाही या मैदानाची चांगली ओळख पारक आहे, खेळपट्टीची चांगली ओळख पारक आहे. गोलंदाजीमध्ये बदल होईल. सचिन नाईक गोलंदाजीसाठी येतोय. काल जयगावदेव वडूनगर संघाने याच मैदानात चांगला परफॉर्मन्स केला होता, परंतु कशेली संघाने जयगावदेव वडूनगर संघाला पराभूत केलं होतं. यस, नीलम नाईक यांच्याकडून आता विदेश पाटील यांना ऑफर आहे. चौकारांची हॅट्रिक करा किंवा षटकारांची हॅट्रिक करा, तुमच्यासाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. नीलम नाईक स्वतः एक क्रिकेटपटू आहेत. त्या बजरंग कारिवली संघाकडून खेळताना अनेक चांगल्या खेळी त्यांच्या मार्फत आपण पाहिल्या, परंतु सचिन नाईकला चौकारांची हॅट्रिक मारणं शक्य होईल का विदेश पाटीलला? बघूया. फील्ड रिस्ट्रिक्शन नाहीये. चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला. अगदी बॅटच्या टोला लागून चेंडू खेळपट्टीवरच राहिला, परंतु एक धाव वाचू शकलेले नाहीत सचिन नाईक. सचिन नाईक यांच्याकडे व्हेरिएशन आहे नवीनला. अगदी हे षटक मी तर म्हणेन की जबाबदारी पूर्ण खेळणं आवश्यक आहे. तुमच्याकडे 17 धावा आहेत, चांगली धावसंख्या तुम्ही उभारलेली आहे. इथून
मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करणं महत्वाचं आहे. इथे चेंडू हवेत आहे. मी म्हटलं होतं की हे षटक सेफ खेळणं खूप गरजेचं होतं, परंतु घाई केली. आय थिंक लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करताना जगदीश नाईक तिथे होते लॉंग ऑन सीमारेषेवर आणि नवीनची खेळी संपुष्टात. आज या खेळपट्टीवर करण पाटील सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या बॅट्समनने जी बॅटिंग केली, ती बॅटिंग इथले जे प्रेक्षक होते ते कधीही विसरू शकत नाही. ते षटकार कधीही न पाहिलेले षटकार बघितले आज, आणि त्याच्यामधून 4 षटकार तर या व्यासपीठाच्या वरून गेले. म्हणजे किती ताकद लावली असेल आणि किती टायमिंग परफेक्ट त्याचे फटके होते. कारण नाईकची ती खेळी झुंजार वादळ होतं, ते वादळ, आणि त्या वादळामध्ये पूर्णपणे वाहून गेला वीर तानाजी दापोडे संघ. वेल संकेत येतोय गोल फलंदाजीसाठी. संकेत आता जबाबदारी नवीनची पडलेली आहे संकेतच्या खांद्यावर. येणाऱ्या फलंदाजामध्ये अजून अजय पाटील आहेत, येणाऱ्या फलंदाजामध्ये अजून नेत्रंजन पाटील आहेत, येणाऱ्या फलंदाजामध्ये अजून सागर पाटील आहेत. जहीन चौगुले यांना विसरून चालणार नाहीये. चाचणीमध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली होती, तोंडचं पाणी पळवलं होतं वीर तानाजी दापोडे संघाच्या. फलंदाज सचिन लॉफ्टेड शॉट, वडा शॉट स्टीवाच्या अंदाजाने चेंडूला फिरकावून दिलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर संकेतच्या बॅट मधून आलेला पहिला ब्लास्ट. टायमिंग परफेक्ट फुटवर्क आणि जबरदस्त पॉवर पॅक षटकाराने सुरुवात करतो संकेत आपल्या बॅटिंगला. हा फुलटॉस आहे, ढकललेला आहे कव्हर क्षेत्रामध्ये. डीपला क्षेत्ररक्षक बलदेव आय थिंक आहे तिथे. लॉंग ऑफ सीमारेषेवर योगेश नाना फिल्डिंग करतात. योगेश नाना एक मोठे नाव, एक काल असा होता. खेळपट्टीवर आल्यानंतर त्यांचे बूम बूम षटकार असत. प्रमोद तांगडी, योगेश नाना आणि मणिलाल पाटील हे 3 फलंदाज असे होते की त्यांच्या मार्फत सर्वात जास्त षटकार मारले गेले होते नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये. आज योगेश नाना फक्त खेळतोय, मणिलाल नाही आणि तांगडी नाही. ताडाली संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधा. ताडाली संघाचे कॅप्टन दुसऱ्या धावेचा इथं आघात झाला होता. विदेश पाटील याच्या मार्फत 2 धावा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर वाढतीये. 26 पहिल्या षटकामध्ये 16 होते, आतापर्यंत या षटकात 10 आलेले आहेत. संकेतच्या बॅट मधून एक कलात्मक स्लॉक स्वीपचा फटका स्टीव्ह वॉच्या अंदाजाने आपण बघितला. आणखी एक चांगला फटका आहे. इथे क्षेत्ररक्षकाला बीट करेल का? नाही, पिंटू तिथे होते. चांगलं त्यांचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी निश्चितच. जवळजवळ 4 धावाचं होते. चेंडूवर जरा दुर्लक्ष केलं असतं तर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. अठ्ठावीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने आपण पाहतोय. दोन षटकामध्ये 28 धावा, एक चांगली धावसंख्या आहे छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाची. इथून येणाऱ्या फलंदाजांना प्लॅटफॉर्म चांगला बनवून दिलेला आहे आणि या प्लॅटफॉर्मवर गाडी अगदी वेगाने पळवावी लागेल. वेलकम संदेश पाटील, वेलकम बालू पाटील. बालू दादा या पण व्यासपीठावर. संदेश या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे.
फुलटॉस चेंडू, चेंडूला स्वंग केलेले आहे. काय जबरदस्त फटका संकेत पाटीलच्या बॅट मधून दुसरा ब्लास्ट. जबरदस्त जबरदस्त बॅटिंगचा नजारा संकेत पाटीलने दाखवलेला. हवेच्या अगेन्स्ट फटके मारणे खूप कठीण असते, मात्र तुमच्याकडे टॅलेंट आहे, तुमची बॅट लागलेली असेल तर हवा आणि बाकी काही गोष्टी मायने राखत नाहीत. कमबॅक गोलंदाजाचं षटकार खाल्यानंतर पिंटूने टप्पा बदलला, दिशा बदलली आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू. धावसंख्या 34 झालेली, मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल वडूनगर संघाची. आणखी एक चांगला फटका आहे, परंतु यावेळी दुसरी धाव मात्र मिळणार नाही. चांगली फिल्डिंग. विजय तिथे होते, विजयने चांगली फिल्डिंग केली, आपल्या संघासाठी मोलाच्या 3 धावा वाचवलेल्या आहेत. फुलटॉस आहे, चेंडूला टर्न केलेला आहे, क्षेत्ररक्षकाला कुठल्याही प्रकारची ते संधी नाहीये आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. हितेश पाटीलच्या बॅट मधून हा तिसरा चौकार आपण पाहतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत केली जाते. वेलकम विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील. अशोक या आपण व्यासपीठावर. जयगावदेव वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू कॅप्टन कूल अशोक पाटील. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे अजूनही. किती झाले धावा, किती झाले? 39 धावसंख्या झालेली आहे. पिंटू समोर विदेश पाटील चांगली बॅटिंग करत आहेत. आणखी एक चांगला फटका आहे, मिडल ऑफ बॅट घेऊन चेंडूला ढकललेला आहे मिडॉन क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा झाला प्रयत्न, तिसरी धाव आता मात्र हवी आहे विदेशला, मात्र तिसरी धाव घेण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. 3 षटक संपलेली, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 ही मोठी धावसंख्या स्कोर बोर्डवर लागलेली आहे. विदेश वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. संकेतच्या बॅटमधून 2 षटकार आपण बघितले. संकेत वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय. आतापर्यंत 3 षटकामध्ये 41 धावसंख्या, भरपूर मोठी धावसंख्या आहे. येणाऱ्या एका षटकामध्ये गुरुचं षटक असेल आय थिंक. यस, कमबॅक करून द्यावं लागेल गुरुला. परंतु काय जबरदस्त बॅटिंगचा नजारा आपण बघितला. गणेश ज्युनियर अपयशी झाल्यानंतर त्याच्या जागेवर नवीन आला होता, नवीनने थोडी घाई केली. संकेत त्यानंतर आल्यानंतर संकेतने अगदी पहिल्या चेंडूपासून सुरुवात चांगली केलेली आहे. जबरदस्त बॅटिंगचा नजारा. 41 धावा, 18 चेंडू 41 झालेले आहेत. गुरु होजा शुरू. चांगला चेंडू ऑफ स्टंप यॉर्कर आणि त्यानंतर कट झाला होता, स्क्रीट झाला होता. चेंडू पडल्यानंतर डावखुऱ्या गुरुने खरं तर हळू चेंडू वळवला होता. संकेत पाटीलला पुढच्या 5 चेंडूवर जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 55-60च्या दरम्यान जर धावसंख्या झाली तर लढत देता येईल, चांगली लढत देता येईल. 4 ट्रॉफ्या उचललेल्या आहेत या सीझन मध्ये. जोशीलन भादवड ए संघाने हे विसरून चालता कामा नये, कारण खूप फॉर्म मध्ये आहे हा संघ. एक सेमीफायनल, 2 क्वार्टर फायनल.
आणि एक चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या खात्यामध्ये आहे. अशा 4 ट्रॉफ्या त्यांनी उचललेल्या आहेत. फुलटॉस चेंडूला टर्न केलेला आहे, नाही थांबणार आहे चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. षटकार आहे. यस, पंच रिव्हर्स निर्णय घेत आहेत. षटकार आहे. जबरदस्त या 6 धावा संख्येच्या बॅट मधून आणि या 6 धावांनी धावसंख्या धावपलकावर 47-47. लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफ सीमा रेषेवर योगेश नानाच्या कडून चुकी होते आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा निर्णय बघूया काय येतोय. चौकार. 1 बॉल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी. खर तर हा योगेश नानाला झेल होता, पोझिशन मध्ये नव्हते. बॉलचा वेट करून अगदी चेंडूवर नजर ठेवून जर हा झेल कलेक्ट केला असता तर निश्चितच त्याच्या संघासाठी फायदेशीर होतं. परंतु संकेतच्या बॅट मधून धावांचा पाऊस थांबत नाहीये. व्हॉट अ शॉट. आणखी एक मोठा ब्लास्ट. या 6 धावांनी धावसंख्या धावपलकावर 57 लागते. 57. याच गुरुला जयेश पाटीलने तब्बल 32 धावा कुठल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 31 धावांची गरज असताना नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या इतिहासामध्ये जयेश पाटीलने इतिहास घडवला होता. तब्बल 32 धावा याच गोलंदाजाला कुठल्या होत्या आणि तो गोलंदाज आता समोर आहे संकेतच्या. संकेतने आतापर्यंत 16 धावा या षटकामध्ये. एकूण संकेतचा जर विचार केला तर संकेतच्या बॅट मधून 9 चेंडू आणि 30 धावा निघालेले आहेत. अजून 2 चेंडू. काय कमालीची बॅटिंग करतोय संकेत. आणखी एक फुल टॉस आणि हाही जाईल सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. त्रेसष्ट धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. आता डेंजर झोन ला पार करत आहे धावा. 63 तब्बल. पण इतक्या धावांचा चेस करणं खूप कठीण जाणार आहे यानंतर तोशिलेन भादवडे संघाला. आणखी एक फुल टॉस. आणखी एक षटकार. बॅक टू बॅक तिसरा षटकार सचिन घरत यांच्या मार्फत. या हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक.
असा बॅट पॅच कधी कधी येतो, परंतु इतकी मैदानं गाजवलेला हा खेळाडू नावमेद होणार नाही अशी आपण आशा बाळगूया. सचिन तेंडुलकर झाले किंवा इतर कुणीही क्रिकेटर झाले, बॅट पॅच हा माणसाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो. आपल्या आयुष्यातही असे दिवस कधी कधी येतात की तुमचं काही प्रयत्न चालत नसतात. अगदी गुरुचं तसंच झालेलं आहे. तसा बॅट पॅच बघितला तर जय बजरंग कारिवली हे संघाचं आहे. 80 धावा केल्या होत्या पूर्ण येते आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 25 धावा फक्त करता आल्या नव्हत्या. उद्या आपल्याला प्रदीप नाईक इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि प्रदीप नाईक यांच्यावर दारोमदार वाढेल, कारण 4-5 सिरीज 4-1 सिरीज खेळले नाहीत ते, आता एकदम ताजेतवाने होऊन येणार आहेत. आणि प्रदीप नाईक जेव्हा कारिवली संघामध्ये येतील ना, तेव्हा कारिवली संघाची ताकदही जरा वाढेल. गरज आहे कारिवली संघाला, कारण उद्या हा संघ इन ऍक्शन मध्ये. प्रदीप नाईक आपलं स्वागत असेल उद्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विदेश पाटील आपण. वेलकम नितीन पाटील भाऊ. काटेई संघ आज जोमात आहे, त्यांनी ताडाली संघाला कोमात घालवला आज. जबरदस्त बॅटिंग. वेलकम नितीन भाऊ, आपलं स्वागत आहे. वडूनगर गावाला विनोद नक्कीच खूप विक्रम मोठा इतिहास आहे कबड्डी क्रिकेटचा. एकूणच जर क्रिकेटचा विचार केला तर दिवाळी चषक दरवर्षी होतो. यावर्षी दिवाळी चषकामध्ये तब्बल 22 टीम खेळल्या होत्या आणि तो एक रेकॉर्ड झाला होता या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर. मी तर म्हणेन की एका गावामधून एका स्पर्धेमध्ये गावच्या स्पर्धेमध्ये 22 टीम खेळणं ही मोठी घटना आहे. वडूनगर गाव म्हटलं की कलाकारांची खाण असलेलं गाव. क्रिकेटपटू, कलाकार, डॉक्टर, इंजिनियर, कीर्तनकार, तबलापटू, गायक. अगदी वडूनगर गावातून ना कुठल्याही कलेसाठी या कुठल्याही कामासाठी बाहेर जायला लागत नाही. अगदी सर्व कामं ही गावातल्या गावात. रंगोलीकार असोत, मूर्तिकार असोत, पेंटर असोत किंवा इतर कुठलीही कला असो, ब्रास बँड असो, कुठल्याही कलेसाठी बाहेर जावं लागत नाही. विशाल काबूकर, पहिला चेंडू बॅकफुटला गेले, परंतु चेंडू प्रॉपर बॅटवर नाहीये. पहिल्या चेंडूवर पंच करण्याचा विलास काबूकर आहेत, पंच करण्याचा प्रयत्न केला होता. विलास लॉफ्टेड ड्राइव्ह आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे. विशाल काबूकर चेंडूचा पिछा करतायत, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जगदीश नाईकच्या बॅट मधून आलेला हा चौकार. असे बॅट्समन आहेत ज्यांच्या मनगटामध्ये ताकद आहे, ॲबिलिटी आहे धावसंख्या ओलांडण्याची. चांगला फटका आहे, सरळ बॅटने खेळले होते आणि चेंडू लॉंग ऑन यांच्यामधून सीमारेषेच्या बाहेर निघून जाते चौकारासाठी. धावा इतक्या आहेत, गाफील राहून चालणार नाही. कारण काल जय बजरंग कारिवली बी संघाने, मिनेश 11 जय बजरंग कारिवली बी संघाने 66 धावा चेस करायला आणल्या होत्या
फक्त आणि फक्त 5 धावाने तो संघ पराभूत झाला होता. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही गाफील राहून चालत नाहीये. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले. विलास आणखी एक मोठा फटका. इथे नाही, कुठल्याही क्षेत्ररक्षकाला कुठलीही संधी नाही. जगदीश नाईक यांची चौकारांची हॅट्रिक. काबूकरच्या जर गोलंदाजीचा विचार केला ना विक्रम, तर एक गोष्ट तुला सांगतोय की विलास काबूकर स्लॉग षटकाचा अगदी एक चांगला गोलंदाज आहे. बघा, पहिलं षटक त्याला दिलेलं आहे. ग्रीप कदाचित मिळत नसेल, कारण कापूस भरलेला चेंडू असल्या कारणाने प्रथम ग्रीप मिळत नाही आणि त्याचमुळे त्याचे चेंडू व्यवस्थित पडत नाहीत आणि त्याचा फायदा जगदीश नाईकने जबरदस्त घेतलेला आहे. चेंडू येईल तुमच्यापर्यंत. 2 मिनिटं थांबा फक्त. 4 चेंडू टाकून दिले. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर 3 चेंडूमध्ये सलगचे 3 चौकार. 12 धावा धावफलकावर लागलेले आहेत. करायचे तब्बल 70. मागचा सामना जर बघितला, सचिन स्पोर्ट पूर्णा आणि वीर तानाजी दापोडे यांच्यामध्ये अशी लढत झाली होती. 2 षटकामध्ये 50 धावांची गरज होती. शेवटच्या षटकामध्ये अजून 26 करायच्या वीर तानाजी दापोडे संघाला होत्या. तिथून तो सामना थांबला होता. म्हणजे या पिचवर कुठली धावसंख्या सेफ नाहीये. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 मध्ये 4. जगदीश नाईक त्याचा क्लास दाखवतोय. विलास काबूकर निराश आहेत. विद्येश पाटील लॉंग ऑफ सीमारेषेवर निराश आहेत. आता 16 धावा धावफलकावर लागलेले आहेत. रेग्युलर क्रिकेटमध्ये जगदीश नाईक षटकाराने डील करत होते. आता इथे बघा, पॉवर प्लेचं षटक आहे. त्यांना माहिती आहे माझी विकेट खूप महत्वाची आहे. येणाऱ्या बॅट्समन मध्ये अजून पिंटू आहेत, सचिन आहेत, योगेश आहेत. चांगले बॅट्समन त्यांच्याकडे आहेत. आणखी एक ब्लास्ट. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. या षटकामध्ये आलेले आहेत. आता 18 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. मी मगाशीच सांगितलं होतं की गाफील कुठली तुमच्याकडे धावसंख्या असेल, किती मोठी असेल, तरी क्रिकेटमध्ये गाफील राहायचं नसतं. आता गोलंदाजीमध्ये कोण येईल? यस, हा मूव बरोबर आहे. अजय पाटील कडे गोलंदाजी सोपवतायत की नवीन कडे गोलंदाजी सोपवतायत? अजय पाटील. इथून कमबॅक करून द्यावं लागेल अजय पाटीलला. समोर संदीप मोरे. या षटकातील मागच्या षटकातील एकही चेंडू त्यांच्या वाट्याला आला नव्हता. संदीप मोरे यांच्या मनात काय असेल? सिंगल काढून स्ट्राइक द्यायची की स्वतःची विकेट डाऊन करायची? कारण 6 चेंडू मध्ये 22 आल्यात. 18 चेंडू मध्ये 48 ची गरज आहे. वारा पोषक आहे. विक्रम जर बघितलं तर उजव्या हाताच्या फलंदाजाला एक षटक फक्त चांगलं टाकायचं आहे वडूनगर संघाला. मात्र हाच रतीब सतत सारखा ठेवायचा आहे धावांचा टीम जोशिलियन भादवड एला. अजय पाटीलचं हे षटक निर्णायक असेल. या षटकात या सामन्याची दिशा आणि दशा ठरली जाईल. अजय समोर संदीप मोरे. फुल टॉस चेंडू टर्न केलेला आहे चेंडूला.
डीपला नवीन तिथे 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का? धाबाद होत आहेत संदीप मोरे. पण या धावा किती? 2. थँक्यू. सॉरी एक धाव. धावसंख्या धावपलकावर आता लागते ती 23-23. खेळपट्टीवर पिंटू. ही जोडी अतिशय महत्वाची. या जोडीच्या खेळावर या सामन्याचं पूर्ण चित्र असेल. ही जोडी लवकरात लवकर फोडावी लागेल सामना जर जिंकायचा असेल वडूनगर टीमला. बेस्ट वर्सेस बेस्ट. अजय पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर पिंटू. एक 70 धावांचं लक्ष अजय पाटील पिंटूसाठी. येणार एज लागली. चांगला यष्टी रक्षण यष्ट्यांच्या मागे. आज संकेतचा दिवस आहे बघा. अगदी कॅरी केलं गेलं नव्हतं. चेंडू समोर पडला होता. त्याने डाय मारली. चेंडूला अडवलं. नाहीतर चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला असता. 2 चेंडू आतापर्यंत अजयचे आहे आणि 2 चेंडूवर 1 धाव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. समोर पिंटू. ओव्हर द स्टंप. बसण्याचा इरादा परंतु पंचांच्या नजरेमधून बसू शकत नाही. वाईटचा इशारा येतो पंच राजेंद्र बजागे यांचा. अवांतर धावेने धावसंख्या 24 वर पोहोचलेली आहे. 46 ची अजून गरज आहे. 70चं लक्ष डोक्यामध्ये समोर अगदी दोन्ही फलंदाजांच्या. मात्र या 70 धावा कशा रोखता येतील याचा प्रत्येक चेंडूवर विचार करावा लागेल गोलंदाजांना. गोलंदाज अजय पाटील. हा फुलटॉस आहे. चेंडू बघा पंचांचा इशारा नाही याचा अर्थ नक्कीच बॅटची कड लागून चेंडू पायावर आदळला होता. आय थिंक चेंडू जर बॅटची कड नसती घेतली चेंडूने तर धोका तिथं होऊ शकला असता. परंतु हा फुलटॉस मात्र व्यवस्थित मारता आलेला नाही. या धावसंख्या धावपलकावर 25-25. 15 मध्ये 45. स्लो चेंडू टाकला होता. चांगला डोक्याचा वापर केला गोलंदाजाने. फक्त आणि फक्त सिंगल. हे षटक या सामन्याची दिशा आणि दशा ठरवेल असं मी मगाशी म्हटलं होतं आणि तेच घडते. आतापर्यंत 4 चेंडू अजयचे आलेले आहेत. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केले 4 चेंडू मध्ये 4 धावा. समाधानी असेल विद्येश पाटील या गोलंदाजीवर. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. लॉप केलेला आहे. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विद्येश पाटीलला तिथे कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. सागर पाटीलला संधी नव्हती. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. तीस धावा स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत. 13 मध्ये आता 40 ची गरज आहे. अजून सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघांच्या पाठीराख्यांच्या मनात धाकधूक आहे. अजून सामन्याचं चित्र क्लिअर नाहीये. अजय पाटील पिंटू समोर. यस आणि इथे मात्र फलंदाज बाद ठरवलेला आहे पंचांच्या मार्फत. स्लो चेंडू होता. शरीरावर आदळला. अपील अजय पाटील कडून आणि जबरदस्त विकेट. मोठी विकेट मिळालेली आहे. पिंटू पाटीलची अतिशय महत्वाची विकेट अजय पाटीलने काढून दिलेली आहे. आता 12 मध्ये करायचे आहेत 40.
ही स्पर्धा पाहत आहेत उपसरपंच चषक 2025 अखाडा ग्रुप लक्ष्मण नाईक, किशोर पाटील, जोगेंद्र पाटील, कुंदन पाटील, विनोद नाईक, सुरेश नाईक, मेघनाथ पाटील, संदीप पाटील, अनिल पाटील, प्रदीप नाईक, संदीप पाटील, सोजन नाईक, मनीष घरत, विशाल नाईक, वेदांत नाईक, हरेश पाटील, विकी पाटील, चॉकलेट बॉय आणि केवळ नाईक तसेच किरण नाईक या 19 सदस्यांच्या मार्फत आपण ही स्पर्धा पाहताय, स्पॉन्सर केली गेलेली आहे. आणि त्यानंतर न्यू 40 प्लसचा संघ जर बघितला, परशु पाटील, मिलिंद पाटील, जोगेंद्र पाटील, अनिल पाटील, संदीप पाटील, मेघनाथ पाटील, प्रदीप नाईक, सोजन नाईक, संदीप नाईक, जयेश घरत, मनीष घरत, संतोष घरत, मोनिश नाईक, गोकुल पाटील, प्रल्हाद चौधरी, भूषण पाटील आणि विशाल नाईक या सर्वांच्या मार्फत खूप सहकार्य, खूप कष्ट घेण्यात आलेले आणि आपल्यापर्यंत ही एक चांगली A1 क्वालिटीची A1 स्पर्धा पोहोचली आहे. नवीन येतोय गोलंदाजीसाठी, राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल. जगदीश नाईक समोर आहेत, एक अडथळा दूर केलेला आहे, दुसरा अडथळा समोर. ओ हो, क्या बात आहे, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर जगदीश नाईक यांच्या वाट्याला. हो, बली पाटील आहे तिथे. बली पाटीलचा संदीप पाटील झेल कधी विसरू शकत नाहीत. जो झेल घेतला होता निश्चितच कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये आणि तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा आहे तो पंचांचा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या धावपलकावर लागेल ती 32-32. आता 38 धावांची गरज. इथे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे चेक करण्यासाठी. चला, तिसरे पंच आपण मैदानात जायचं आहे. बघा, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहे की तुम्हाला जर संशय असेल गोलंदाजावर, तुम्ही तिथून इशारा करा पंचांना. चेकसाठी आम्ही तिसरे पंच तिथे उपलब्ध करून देऊ. नेत्रंजन पाटील यावर्षी शांत आहेत. गोलंदाजी, फलंदाजी थोडा रेस्ट पण घेतलेला आहे त्यांनी, थोडे इंजुरीड पण आहेत, परंतु खेळ आहे ना, खेळ माणसाला गप्प बसून देत नाहीयेत. ऑनफिल्ड आहेत नेत्रंजन पाटील. शरीर साथ देत नसलं तरी मात्र मनातून क्रिकेट कधीही जात नाही. वेल, नवीन पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड द विकेट. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, परंतु गणेश सारख्या क्षेत्ररक्षकाकडून चेंडू जाऊ शकत नाहीये. वडूनगर गावामध्ये जर बघितलं 4 संघ आहेत 40 प्लसचे आणि 4 संघामध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल तर गणेश मामा. जबरदस्त, अगदी अंगामासाची पर्वा न करता क्षेत्ररक्षण असतं त्यांचं. कबड्डी ही तितक्याच ताकदीने खेळत असतात आणि क्रिकेट ही फुल टॉस चेंडू. हा चेंडू थांबू शकणार नाहीये. सवरल कॅमेरामॅनला सलामी देणारा हा षटकाराने नो बॉलचा इशारा आलेला आहे. ओव्हर स्टेप, आय थिंक तिथे नो बॉल होता. जले पे नमक. ते नवीन काय करतोय, 9+6 अशा 7 धावा येत आहेत आणि या 7 धावाने धावसंख्या धावपलकावर लागतीये ती 40. आता 30 करायचे. हा नो, यानंतर फ्रीट. बघा, 10 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण आलेलं आहे. 14 चेंडू मध्ये 40 केलेले आहेत. आता 10 चेंडू मध्ये 30 करायचे आहेत. 40 झालेले आहेत संकेत. तिसऱ्या पंचांची उपलब्धता नाही येते. बघा, कमिटी ठरवेल, म्हणजे आयोजक ठरवतील. जेव्हा एखादा क्रुशियल मुवमेंट असेल तेव्हा तिसऱ्या पंचांना पाचारण केलं जाईल ऑन स्क्रीन. तोपर्यंत तिसरे पंच मिळणार नाहीयेत. आता 10 चेंडू मध्ये 30 करायचे आहेत.
जगदीश नाईकने पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. इथून लॉंग ऑन सीमारेषा नेत्रंजन पाटील यांनाही आठवण नव्हती, हा फ्री हिट होता. ते नक्कीच मजा करण्याच्या सेलिब्रेशन करण्याच्या मूड मध्ये होते. तोपर्यंत त्यांना सांगितलं गेलं की हा फ्री हिट आहे. ही सिंगल आली, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 41. फुलटॉस चेंडू होता. खरं तर ही नामी संधी आली होती फलंदाजाला, परंतु संधी गमावलेली आहे. नवीनला काहीतरी नवीन करावं लागेल. गोलंदाजीमध्ये थोडे बदल आपल्या टप्प्यामध्ये करावे लागतील, कारण आता 29 धावांची गरज राहिलेली आहे. हा फुलटॉस आहे, नाही थांबणारे चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे दूर जाऊन पडतोय. षटकार. विजयसाठी फुलटॉस आहे. विद्ये चेंडू खाली. यस, आणि विजयची खेळी संपुष्टात. सर्वच प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम लाडक्या क्रिकेटपटूंचं, क्रिकेट रसिकांचं मी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतायत उपसरपंच चषक 2025 अखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली ए न्यू 40+ यांच्या वतीने सागर जगदीश नाईक समोर. पहिला चेंडू फुलटॉस आणि चेंडूला टर्न केलेला आहे. अजय पाटील त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होती. ओ माय गॉड, इथे नो बॉलचा इशारा आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांना पाचारण केलेले आहे नो बॉल साठी. चला तिसरे पंच आपण या चेक करू. बघा इथे कमिटीचा वगैरे काही निर्णय नसेल. जे पंच चेक करतील आणि त्यानंतर चेक केल्यानंतर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील.
राजेंद्र राजेंद्र एक मिनिट फक्त येऊन जा, कारण बघा क्रुशियल मुवमेंट आहे, आम्ही कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. तुम्ही या, चेक करा, तुम्ही लिगली चेक करा, कारण कसं आहे कुठल्याही संघाची एका चेंडूवर निर्णय लागतो सामन्याचा. पंच आपण जागेवर जा, तिथून निर्णय देऊन टाका. येस, तर पाहू शकता सिंगल घेतली होती. जगदीश नाईकला फुलटॉस होता, फुलटॉस मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवता आलेला नाहीये. पंच राजेंद्र बजागे सर निर्णय देतील त्या ठिकाणी. नो बॉलचा इशारा केलेला आहे आणि फ्री हिट 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. आणि आता 21 धावा, 6 चेंडू 21 धावांची गरज. सागर पाटील समोर बलदेव, ड्राईव्ह केलेला आहे, सिंगलच घेतली जाईल, यात नक्कीच वाद नाहीये. उर्वरित 5 चेंडू मध्ये आता 20 ची गरज. 5 चेंडू मध्ये 20 ची गरज. काय कमालीचा सामना. 70 धावांचं टार्गेट आणि ते चेस करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी जगदीश नाईक. खेळण्याचा प्रयत्न नाहीये, वाईटचा इशारा येतोय पंचांचा. सागर पाटीलची लेंथ लाईन त्याला स्वतःला चेक करावी लागेल. आता 5 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. ही मुवमेंट खूप क्रुशियल असते. काय होईल पुढच्या चेंडूवर, ही प्रेक्षकांना धाकधूक लागलेली असते. पाठीराखे वडूनगरचेही अगदी श्वास रोखून सामना पाहत आहेत. लॉफ्टेड शॉट आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अजय पाटीलचा जबरदस्त झेल. कॅच ऑफ द टूर्नामेंट अजय पाटीलच्या माध्यमातून अफलातून अफलातून कॅच. कॅच अजय पाटीलचा. जगदीश नाईकची खेळी संपुष्टात. एकाकी लढत दिली होती जगदीश नाईकने. वैयक्तिक धावा केल्या जगदीश नाईकने 32, परंतु त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. आणि ते प्रयत्न अपयशी ठरले कसे, एका मोठ्या खेळाडूला बाद करण्यासाठी तुम्हाला कामगिरी तितकीच मोठी करावी लागते आणि अजय पाटीलने ती कामगिरी केली. आता 4 चेंडू मध्ये करायचे आहेत 19. समोर सचिन नाईक. एज लागली, सिंगल निश्चितच मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. बलदेव स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. 3 चेंडू मध्ये 18 ची गरज. 18 केल्या, 3 चेंडू मध्ये 3 षटकार आले तर सचिन घरत यांच्याकडून 500 तसेही मिळतील. मास म्हात्रे यांच्याकडून चौकारांच्या हॅट्रिक साठी, षटकार चौकार आणि विकेटच्या हॅट्रिक साठी 500 आहेत. आणि जगदीश नाईक यांनी ते पटकावलेले पारितोषिक, षटकारांचं पारितोषिक संकेत पाटीलने पटकावलेले. सागर समोर बलदेव, 3 चेंडू 3 षटकार. येणार एज, पिछा केला जातोय. लॉंग स्टॉप सीमारेषेकडे चेंडू. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत. आता मात्र वडूनगर संघाचे पाठीराखे निर्धास्त झाले असतील, बिनधास्त झाले असतील, कारण सामना जवळजवळ खिशात घातलेला आहे. उर्वरित 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी करायचे आहेत 17.
फुलटॉस चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकलेला आहे. षटकार. चेंडू 59 झालेले आहेत. 1 मध्ये 11. 50-60 ला मानले नसते तरी अजून पिंटूच्या बॅट मधून धावा नाही आल्या. 59 धावा करणं ही सोपी गोष्ट नाहीये. नो बॉलचा इशारा. ओ माय गॉड, पंचांचा नो बॉलचा इशारा. चौकार जातोय. आता काय घडेल, काय घडेल आता. राजेंद्र बजागे यांचा नो बॉलचा इशारा. चौकार प्लस नो. चक्रावलेले आहेत फिल्डर, चक्रावलेले आहेत पाठीराखे. चार धावा तर आलेले आहेत. ओ माय गॉड, पंचांनी नो बॉल. या तुम्ही चेक करा, आम्ही काही बोलणार नाहीये. अंपायर तिसरे पंच या, तुम्ही राजेंद्र बजागे तुम्ही या, तुम्ही चेक करा. काय निर्णय द्यायचा असेल कमिटी आपण या. इथे आम्ही हस्तक्षेप अजिबात करणार नाही. मोरे भाऊ तुम्ही बोलू नका. मोरे भाऊ तुम्ही चला पॅव्हलियन नंतर प्लीज.
ऑनफिल्ड पंच आपला निर्णय काय आहे तो सांगायचा आहे. ऑनफिल्ड पंच. ऑनफिल्ड पंचचा निर्णय नो बॉलचा इशारा आहे. चला क्षेत्ररक्षण वडूनगर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता एक चेंडू किती या 5 झाले ना. 6 राहतो. डबल दियावल चला धन्यवाद मित्रांनो. बघा अगदी आपण सामना थांबून काही उपयोग नाहीये. काहीतरी कमिटीला आपण सहकार्य नक्कीच करा. विद्याशेठ पाटील ऑल टीम छत्रपती शिवाजी महाराज वडनोगर. बघा पंचांनी निर्णय दिलेला आहे. कृपया आपण कमिटीला सहकार्य करा. विद्याशेठ नाही नाही तुम्ही मॅच सोडू नका जाऊ. तुम्ही खेळण्यासाठी आलात, तुम्ही खेळा. चला आपण खेळायला सुरुवात करा मित्रांनो प्लीज. दोन्ही टीमला विनंती आहे.
मग आता जो निर्णय दिलेला आहे चर्चा करून काही प्रश्न आता सुटण्यासारखा असेल तर नक्कीच तिथून आपण पंचांना देखील इथे पंचांच्या निर्णयाचा अगदी मान सन्मान करून आपण खेळायला सुरुवात केली तर बरं होईल. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस उपसरपंच चषक 2025 आखाडा ग्रुप आयोजित आणि जय बजरंग कार्यालय नवीन 40+ संघाने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे. कृपया या स्पर्धेमध्ये फक्त 25 संघ सहभाग. त्यामध्ये आज 2 संघ अनुपस्थित राहिलेत, भिनार आणि सोनादेवी टेमगार. चला विद्याशेठ प्लीज ऑल टीम. छत्रपती शिवाजी महाराज वडनगरचे कतारदत्त आहेत. सर्व विद्याशेठ, नित्रंजन पाटील, विलास काबूकर, विशाल काबूकर अँड ऑल टीम. गणेश पाटील. मित्रांनो मैदान सोडू नका. आपण फिल्डिंग लावा, खेळायला सुरुवात करा. मैदान सोडून जाऊ नका विद्याशेठ, तुम्हाला सामना खेळायचा आहे. चला धन्यवाद. अगदी विद्याशेठ पाटील आणि त्यांच्या ऑल टीमचं आपण कौतुक करूया. त्यांनी पंचांचा निर्णय नक्कीच स्वीकारला इथे. चला विलास काबूकर, नवीन, गणेश पाटील प्लीज. चला विद्याशेठ प्लीज, सामना आपण लगेच सुरू करा. सामना सोडून जाऊ नका आपण प्लीज. आपल्या संघटनेचा मान आणि आयोजकांचा मान आपण राखा प्लीज. स्पर्धा मोठी आहे. चला राजेशजी पाटील, राजेश दाखले पाटील आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. चला धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज वडनगर टीम आज चला राजेंद्र भजेगे सर आता चर्चा करू नका. चला चला राजा देवीकर या आपण. विद्याशेठ यांचे एक जवळीक सहकारी. नक्कीच मी विद्याशेठ आणि ऑल टीम छत्रपती शिवाजी महाराज वडनगर टीमचं अभिनंदन करतोय की त्यांनी पंचांचा निर्णय ते मान्य केलाय. पंचांनी नो बॉल दिलेला आहे आणि 9+4 असे या चेंडूवर 5 धावा आलेत. 1 चेंडू आणि 6ची गरज आहे. 1 चेंडू आणि 6 धावा. यस, बेस्ट ऑफ लक विद्याशेठ. नक्कीच तुमचं धन्यवाद. आज तुम्ही खऱ्या अर्थानं मैदानामध्ये जे पंच आहेत त्यांच्यासाठी एका क्षणामध्ये निर्णय घेण्याची वेळ असते आणि त्यांनी जो निर्णय तुमच्या टीमसाठी दिलाय तो तुम्ही मान्य केलाय. त्याबद्दल मी कमिटीच्या वतीनं आणि आयोजन कमिटीच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतोय. 1 मध्ये 6 गोलंदाज आहे सागर. बघूया सचिन नाईक. 70 धावांचं आव्हान आणि 1 मध्ये 6 वर सामना येऊन थांबलेला आहे. नक्कीच खेळामध्ये प्रामाणिकपणा हा खूप मोठा गुण आहे. हा क्रिकेटचा विजय आहे.
नक्कीच फ्री चेंडू आहे, नक्कीच याच्यावर आता षटकारच ठोकावा लागेल. सागर आणि हा सामना जिंकलाय छत्रपती शिवाजी महाराज वडोदरा टीमना अभिनंदन. विद्याशेठ पाटील ऑल टीम अँड हडला टफ लॉक जगदीश नाईक अँड जोशी 11 भादवार ए टीम. संदीप मोरे, पिंटू पाटील, योगेश नाना, विजय, नक्कीच नक्कीच भरपूर आभार व्यक्त केले आपण चिकणे सर. क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर आणि श्री कालिका माता सिनियर 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू सदाभाऊ म्हात्रे यांच्या मंचावरती शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत.